टेम्परामेंट आपण पाहिलं आणि चांगलं क्रिकेट. दुसऱ्या डावामध्ये यशवंत यांनी खेळ मात्र लाजवाब केला. त्यांना दुसऱ्या बाजूला कोणाची साथ लाभली नाहीये. पाटण तालुका गटातील पहिला सामना आजच्या दिवसातील जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे विपक्ष डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. टॉस साठी कर्णधाराने येऊन मुख्य व्यासपीठावर थांबला तरी चालेल. वेलकम. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका टीम. साई 11 थोडंसं सहकार्य करा प्लीज, नम्र विनंती असेल. पहिला चेंडू फुल लेनचा राजू कंक यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आक्रमण. 4 धावा चौकार. राजू कंक यांनी पहिल्या सामन्यामध्ये जो डाव तिथून सोडला होता त्या डावाची सुरुवात मात्र तिथूनच केली आहे. पहिला चेंडू हा रिप्ले तुमच्या समोर. फुल लेनचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. हाय बॅकलिफ्ट. राजू कंक या खेळासाठी जाणले जातात कारण पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा मालिका विराचा मानकरी. हलक्या हाताने अगदी नटराज पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. डीपला स्क्वेअर लेग तैनात होता आणि त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार खेळत असताना राजू संभाजी कंक नटराज पद्धतीने हा फटका खेळलाय. आक्रमण केलंय गोलंदाज प्रणव यांच्यावर. डीपला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रणव आणि पहिल्या 2 चेंडूवर मनसुबे स्पष्ट केलेत राजू कंक यांनी. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. यॉर्कर ज्यावेळेला हाताळता तुम्ही त्यावेळेला तुमचा दिशा आणि तुमचा टप्पा हा अचूक असायला हवा कारण लेग स्टंपला चेंडू सोडून जात असताना एक अवांतर धाव. प्रणव पदराचा वापर करत असताना इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. स्वीपर कव्हर नाहीये. चेंडू सीमा रेषा ओलांडेल. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. राजू कंक यांच्या बॅट मधून या पहिल्या षटकातील 3रा चौकार. या 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 13. जय हिंद 11 या संघाचा हा आक्रमक आघाडीचा फलंदाज. तीन चेंडू मध्ये धावा खर्च केल्या अर्थातच 13. राजू कंक प्रणवचा हा वेगवान चेंडू हाताळला जातोय. टेस्टिंग डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा चेंडू आणि या क्रिकेटमध्ये तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळता त्यावेळेला कुठेतरी फलंदाज बॅकफुटला जातो आणि तेच चित्र पाहायला मिळालं. डॉट बॉल. या षटकामध्ये 3 चौकार जरूर आलेत. एक निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज प्रणव ऑन साइडला हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर अगदी डीपला स्क्वेअर लेग. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. आशुतोष होते आणि हे क्रिकेट आहे आणि अशा तुम्हाला प्रयत्न करा असताना ज्या प्रकारे तुम्ही आपल्या संघासाठी प्रयत्न करता ते कुठेतरी धावा वाचवल्या जातात. 1 to go. 14 रन्स ऑन बोर्ड. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय लाल्या यांनी. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. या षटकामध्ये 2 चेंडू हाताळलेत प्रणव यांनी अवांतर स्वरूपाचे. कारण प्रणव अष्टपैलू खेळासाठी या खेळाडूची ओळख आहे. कॉलनी क्रिकेटचा आपण थरार पाहतोय. कन्सोली कॉलनीतील हे 2 संघ. कमी गतीने टाकलेला चेंडू जास्तीचा बाहेर आहे. व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तुम्ही कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि कुठेतरी प्रणव यांनी अवांतर धावा खर्च करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 16.
अगदी हवेत फटका खेळलाय, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक दूर राहतील त्यांच्या आवाक्याबाहेर. स्वप्नील शिंदे लाल्या यांनी चौकाराने खातं उघडलंय. 4 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 20. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना स्वप्नील शिंदे आणि राजू कंक यांनी 20 धावा ठोकल्यात. दुसरं महत्वाचं हा सामना आपण पाहतोय, दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. याच आयोजन कमिटीच्या माध्यमातून आदरणीय श्री महादेव कदम सर, मुंबई पोलीस यांचा शुभ सन्मान केला जाईल. महादेव कदम सर या 32 खेळा क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव आणि या महादेव कदम सरांनी पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट या क्रीडांगणावर ज्या प्रकारे गाजवली ती मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहिलाय खेळ. आणि फ्रेंडशिप 11 मानखुर्द संघासाठी देखील चांगला खेळ. आणि आमदार चषक कसे मालिकावीराचे मानकरी आहेत. या वर्षीचं चांगलं वर्ष राहिलंय मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत. पहिला चेंडू राजू दिघे यांचा फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. राजू संभाजी कंक यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. षटकार आणि मान्यवरांचं स्वागत केलंय. व्यासपीठावर आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. यस पंच कळवतायत की 22 स्वरूपात 1 धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. राजू कंक आक्रमणाचं दुसरं नाव आहे. कुसूरगावचा हा खेळाडू करार क्रिकेटची रन मशीन. प्रीमियर लीग कशी खेळावी हे मात्र राजू कंक यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं. प्रीमियर लीगचा खेळाडू पुढे सरसावून ओव्हरचा बॉलर वेगवान फटका खेळला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी क्षेत्ररक्षण दर्जेदार होत असताना ज्या प्रकारचे एफर्ट्स केलेत कौतुक व्हायला पाहिजे. 2 धावा निश्चितच वाचवल्यात. क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढ्या धावा वाचवता तेवढ्या कमी धावा कराव्या लागतात दुसऱ्या डावामध्ये. गोलंदाज राजू दिघे डावखुऱ्या हाताचा एक वेगवान गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कट झाला. सहज जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. कटरचा चांगला वापर. डावखुरे हाताच्या गोलंदाजांना एक नैसर्गिक वरदान लाभलेलं असतं आणि तेच कुठेतरी त्याचा वापर करत असतानाच अचूक टप्प्यावर हाताळला. चेंडू कट झाला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर. 4 चेंडू अखेर 29. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची होते सांगता सातत्याने शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना वाचावं लागेल. पायावरती चेंडू हाताळला जातो. फ्लिक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची आवश्यकता होती. निर्धाव चेंडू अगदी जरूर हाताळला असता परंतु 1 धाव प्राप्त झाली राजू दिघे यांच्या शेवटच्या चेंडूवर. 15च्या धावगतीने जय हिंद 11 बिनगडी बाद 30. अंतिम षटक गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी श्री. श्रीचा पहिला चेंडू पायावर टाकलाय. फ्लिक ऑन द रिक्स. मिड विकेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे डीपला. गोल्डन विकेट प्राप्त झाले. राम आणि डीपला झेल. फलंदाज बाद. राजू कंक यांना परतावं लागेल. मोठा विकेट प्राप्त झालाय टीम साई 11 संघाला. कारण ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये धावांचे फटाके फोडले होते तो फलंदाज मात्र बाद झालाय. न्यू बॅटर युनिट नंबर 3 सतीश फनसे.
राजू कंक वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 22 धावांमध्ये बाद झालेत राजू कंक. चला कराटे आणि डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपले कॅप्टन प्लीज या. टॉस केला जाईल. कुठेतरी धावांचा वेग आता रोखावा लागेल टीम साई 11 ला, कारण राजू कंक बाद झाल्यानंतर मात्र न्यू बॅटर सतीश फणसे. सतीश फणसे पहिला चेंडू त्यांच्या रेंज मध्ये होता आणि आउट ऑफ रेंज मारण्याचा प्रयत्न जरूर केला. व्हॉट अ फॅब्युलस एफर्ट्स ऑन बाउंड्री लाईन. राम जरूर अगदी मिड विकेटला आपण पाहतोय काय प्रयत्न केले. हा रिप्ले पाहावा लागेल. अगदी टाळ्या वाजायला हरकत नाहीये. या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अविस्मरणीय हा प्रयत्न पहा. ज्या प्रकारे मिड विकेटला सीमारेषेलगत ओलांडत असताना चेंडू हवेमध्ये होता, स्वतः उंच उडी घेतली आणि चेंडूला आतमध्ये ढकलले. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन. ओम साई टेक्निकल टीम इन ऍक्शन. राम यांच्या प्रयत्नांना अगदी दाद द्यावी लागेल. प्रयत्न मात्र चांगले केले. येस निश्चितच 4 धावा वाचवल्यात. सेफ आहे. सुरक्षित प्रयत्न केलाय आणि यश प्राप्त झालंय. 2 धावा. राम यांनी ज्या प्रकारे प्रयत्न केलाय 4 धावा वाचवल्यात. सतीश फणसे पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण केलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेने फटका हवेत खेळलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. विलक्षण आउटस्टँडिंग झेल पकडलाय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना या सामन्यामध्ये 2 चेंडूवर 2 थरारक नृत्य पाहायला मिळालं आणि दृश्य पहा. व्हॉट अ कॅच. क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नमुना आजच्या निनायदेवी चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. राजू क्षेत्ररक्षक होते आणि हा झेल आजच्या या स्पर्धेतील मी म्हणेन सर्वोत्तम झेल होता. कॅचेस विन द मॅचेस. गत सामन्यामध्ये लाल्या आणि पप्पाने झेल पकडला, सामना जिंकून दिला आणि राजूने हा झेल पकडलाय. सतीश फणसे यांचा खेळ मात्र समाप्त झालाय, परंतु राजू आणि झेल पकडला. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 32. कुठेतरी धावांवर अंकुश ठेवलाय. ज्या प्रकारे या षटकामध्ये आपल्याला वेगवेगळी दृश्य पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर प्रशांत पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कोणताही चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते अर्थातच 32 धावा. राजू कंक बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांचा वेग मात्र मंदावलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड फटका कुठेतरी चकवलाय फलंदाज प्रशांत यांना. गोलंदाज श्री पहिल्या सामन्यातील या खेळाडूने फलंदाजी गोलंदाजी मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि तेच आता श्री दुसऱ्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी करतायत. 32 ला 2.5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल ब्युटिफुल फटका, परंतु क्षेत्ररक्षण आहे डीप स्क्वेअर लेगला. 2 धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव अंगलट येऊ शकते, नाही आली. 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त केल्या जातील. शेवटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या. या 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम जय हिंद 11 टीमची धावसंख्या 34 आणि 35 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम साई 11 35 रन्स टू विन. टीम साई 11. तत्पूर्वी आपण टॉस करूया. जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे विपक्ष डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मी विनंती करेन अमोल दादा, आपल्या शुभ हस्ते आपण एक शुभ सन्मान करत आहोत. 32 वेळा क्रिकेट मधील एक मोठं नाव, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे गोड व्यक्तिमत्व, ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट पर्व क्रमांक 1 चे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय श्री महादेव कदम सरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. फ्रेंडशिप 11 मानकुर्द त्यांचा अष्टपैलू खेळाडू या संघाचा आणि हा सन्मान आपण करत आहोत. नक्कीच या वर्षीच
2024 हे वर्ष महादेव कदम सरांसाठी खूप चांगलं राहिलंय. आमदार चषकामध्ये मालिकावीराचा पुरस्कार देखील त्यांनी फटकवला आणि ती गोष्ट मात्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आणि या क्रिकेटमध्ये साठी देखील तेवढाच वेळ देतात, कारण क्रिकेटमुळे फिटनेस चांगला राखला जातो असं त्यांचं प्रामाणिक मत. आणि या खेळाडूचा आदरणीय श्री महादेव कदम सरांचा आपण शुभ सन्मान श्री निर्णयदेवी चषक 2024 च्या माध्यमातून करत आहोत. थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार. धन्यवाद सर्वांना. शुभ सकाळ. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या अंतर्गत शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निर्णयदेवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आजचा अंतिम दिवस आणि पुढील मॅच जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे विरुद्ध डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या दोन संघांमध्ये होईल. तर कॅप्टन प्लीज यायचं, आपण टॉस करून घेऊयात. कॅप्टन आपल्याला विनंती करेन आपण या, आपण टॉस करून घेऊयात, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण आपल्या असोसिएशनचे काही नियम आहेत. डीके स्पोर्ट्स तर नक्कीच टॉस होईल. सन्माननीय आदरणीय मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे उत्तम खेळाडू ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच 32 शिराळाकडून बिलॉंग करतात. फ्रेंडशिटी 11 मानखूर या संघाचे खऱ्या अर्थाने मात्र खेळाडू आहेत. अर्थातच महादेवजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र करूया या मॅचचा टॉस. कॉल कोण देईल? कॉल देतील जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेतला जातोय नक्कीच महादेव कदम साहेबांच्या शुभ हस्ते. छापा असा आवाज दिलाय आणि छापा आलाय. सर, निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा आणि कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? आणि आजचा दिवस अंतिम दिवस आहेत, अनेक लढती कालच्या दिवसामध्ये झाल्यात आणि काय सांगाल? बॉलचं नियोजन मध्ये नाद नाही आणि नियोजन पण खूप चांगलंच आहे आणि नक्कीच ट्राय करू. फिल्डिंग करायचे सकाळचं सत्र आहे आणि कशा पद्धतीने तुमचं बॅटिंग फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कशा पद्धतीने पाहताय या आयोजनाकडे आणि स्क्वॉड कशा पद्धतीने आहे आणि सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत मजल माराल? आयोजन खूप चांगलंच आहे, शिवा असल्यावर काही विषयच नसतो आणि आम्ही 40+ रन करायचा प्रयत्न करू नक्कीच. महादेव दादा आहेत माझ्या सोबत. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? कारण कालच्या दिवसापासून या आयोजनाला सुरुवात झाली. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या काही लढती आपण पाहतोय. कॉलनी क्रिकेट मधील अनेक खेळाडूंमधील लढत आपण पाहतोय, ही लढत देखील पाहतोय. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाबद्दल आणि काय सांगाल या असोसिएशन बद्दल? बघायला गेलं तर आयोजन खूप सुंदर आहे आणि शिवा बॉस आहे म्हणल्यानंतर काही विषयच नसतो. आणि सकाळपासून मी बघतोय तर सर्वांचा परफॉर्मन्स चांगलाच आहे आणि माझ्याकडून सर्वांना, सर्व खेळाडूंना शुभेच्छा की व्यवस्थित खेळा, चांगलं खेळा आणि महत्वाचं म्हणजे काळजी घेऊन खेळा. धन्यवाद. इथे टॉस झालाय. जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना देवी शुभेच्छा आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय कराटेच्या टीमने आणि आमंत्रित केले डीके स्पोर्ट्स पाटील आढाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स लवसर. धन्यवाद. थँक्यू सो मच आशिष सर. 35 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्री आणि राजू दिघे उजव्या हाताचा आणि डाव्या हाताची जोडी आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 गोलंदाज गणेश सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारची गती दाखवली गणेश यांनी, कुठेतरी अचूक टप्प्यावर मारा करण्यासाठी प्रयत्न करतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक.
ओव्हर पी चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा, चौकार. चौकार आणि धावांचा श्री गणेश होत असताना टीम साई 11 श्री यांनी चौकाराने आपलं देखील खातं उघडलंय. कणसोली कॉलनी मधील हे दोन संघ, या दोन संघांची लढत बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. क्रिकेट मधील एक अप्रतिम फटका, स्वीपर कव्हर नाहीये, 4 धावांसाठी, चौकार. ज्या फटक्याचा अगदी सातत्याने उल्लेख केला जातो, ज्या फटक्याने आत्मविश्वास दुणावला जातो, तो फटका मात्र खेळलाय. सलगचा दुसरा चौकार ठोकलाय फलंदाज श्री. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुलचा फटका सजवलाय, चौकार हॅट्रिक प्राप्त केली जाते. यस, श्री यांच्या बॅट मधून आजच्या या दिवसातील चौकार हॅट्रिक मात्र खेळली गेले. श्री जणू काही डॅगआउट मधून सेट होऊन आले होते. पहिल्या सामन्यात देखील या खेळाडूने अष्टपैलू खेळ करत असताना सामना जिंकून दिला होता आणि या सामन्यात देखील श्री यांनी चौकार हॅट्रिक मात्र ज्या प्रकारे खेळली, सुरुवात चांगली झाली या संघासाठी, अर्थातच साई 11. आणि साई 11 संघ हा सामना जिंकण्यासाठी श्री यांचा खेळपट्टीवर उभं राहणे महत्वाचं असेल. आणि जैनला जर श्री यांचा गडी जर बाद केला तर मात्र कुठेतरी पुनरागमन करता येईल, कारण श्री आक्रमक खेळासाठी जाणला जातो. त्यांच्याकडे क्षमता आहे, पॉवर प्ले मध्ये गॅप शोधण्यामध्ये या खेळाडूचा कसब आहे आणि तेच पाहायला मिळतंय. 12 धावा धावफलकावर. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ पायावर आदळतोय. स्वतःवर थोडीशी नाराज आहेत श्री, कारण त्यांना देखील माहित होतं की हा चेंडू फक्त इनफिल्डच्या वरून खेळायचा होता आणि कुठेतरी अपयश आलं. कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लॉक स्वीपचा फटका, श्री यांचा पॉवरफुल फटका, खणखणीत कडक फटका, 6 धावांसाठी, श्रीच्या बॅटमधून षटकार. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पाडला जातोय. गणेश यांच्यावर आक्रमण केलंय, 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा धारण केलाय श्री यांनी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावर. 12 चेंडूमध्ये 17ची गरज. 18 केल्यात आणि 17 करायचे आहेत. स्वप्नील शिंदे लाल्या, ज्या खेळाडूने पहिला सामना आपल्या गोलंदाजी आणि या शतरक्षणाच्या जोरावर फिरवला होता, त्याच खेळाडूकडे आता गोलंदाजीसाठी चेंडू सोपवलाय कर्णधाराने. लाल्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुरुशी गावसा हा खेळाडू, परंतु आज मात्र कणसोली कॉलनीचा क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या जैन संघाकडून दाखल झालाय. चला प्लीज थोडस फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, मॅचला विलंब करू नका. कमी गतीने टाकलेला चेंडू राजू डिगे मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. स्वप्नील शिंदे यांचा महत्वाचा षटक असेल. सामना कोणत्या संघाच्या बाजूला जाईल? कॉलनीतील हे दोन संघ आपण पाहतोय, घनसोली कॉलनीचे. स्वप्नील शिंदे वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. यस, तुषार पाटील बापू गावावरून अगदी त्यांनी सांगितलं की कमेंट्स वाचा. बॉस बापूंचा फोन आलाय आणि बापू सांगतात कमेंट्स नक्कीच दाखवले जातील. बापू आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. लोअर फुलटो चेंडू होता, बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 20. अगदी या गावावरून ही स्पर्धा पाहिली जाते.
बापू आपल्या तुषार पाटील गावावरून त्यांनी फोन केला की कमेंट्स वाचा आणि ओमसाई एमटीसी कमेंट्स दाखवा. आजचा रविवारचा दिवस आहे, प्रेक्षकांना देखील आपलं नाव घेतलेलं आवडतं. वेगाने चेंडू हाताळला जातोय, ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय. प्रदीप आहे दुहेरीचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे उशिरा आलेत परंतु धावबाद करण्यासाठी प्रयत्न केले. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. श्री आणि राजू दिघे गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या धावफलकावर 22 धावा धावफलकावर. चला जास्त वेळ घेऊ नका. 35 धावांचं लक्ष. जिथे शिवा बॉस असेल तिथे नियोजन हे सुंदर असतेच, त्यात काही शंका नाही. आणि बापू सांगतायत डीके स्पोर्ट्स टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. पप्पू पाटील मुकादम. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. जेलची संधी असेल, महत्वाचा विकेट. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. ओम साई एमटीसी लाईव्ह अक्षय शेठ महात्रे, कुणाल शेठ महात्रे 81-82 आणि टीम अतिशय सुंदर चित्रीकरण. थँक्यू सो मच तुषार पाटील साहेब, बापू आणि पप्पू पाटील. पप्पू पाटील आज इन ऍक्शन पाहायला मिळणार नाहीत बापू नक्कीच, परंतु आलेत आपल्या संघाबरोबर, आयोजन बरोबर नक्कीच असतात आणि पाटण क्रिकेट बरोबर असणारे व्यक्तिमत्व. 24 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. क्रिकेट मधील पुस्तकी फटका. राजू दिघे यांच्या बॅट मधून चौकार. आणि पप्पू पाटील मुकादम यांनी निवृत्ती घोषित केली. आज सकाळी सूत्रांची माहिती आली आणि मुकादम यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 28 धावा धावफलकावर. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 चेंडू 7 ची गरज. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. कुठेतरी खराब दिशेवर गोलंदाजी केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा बनवत असताना फलंदाजाचं काम कुठेतरी सोपं केलंय. विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका जरूर हवेत होता. क्षेत्ररक्षक दूर राहिले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्यापासून अगदी आपल्या सहकार्याला परत पाठवले. चांगलं कॉलिंग श्रीय यांचं. राजू दिघे यांना कुठेतरी एका धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 30. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम साई 11. प्राप्त केली जाईल. एक सिंगलने सामना. 5 चेंडू मध्ये 4 ची आवश्यकता. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अद्याप हार झालेली नाहीये आणि क्रिकेट असो अथवा आयुष्य तुम्हाला हार म्हणून चालणार नाहीये. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, मेहनत करावी लागेल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत कारण प्रत्येकाला तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. दोस्ती 11 संघासोबत कोणता संघ खेळेल हे ठरवणारा हा सामना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस चेंडू. टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफ आहे डीपला. एकदा पूर्ण केली जाईल. या सिंगल वर समाधान मानावं लागेल. या एका धावेने टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना 31. 4 धावांची गरज. 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ. तीन धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू देखील अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. गोलंदाज रोहन यांनी आता पुनरागमन करून दिलंय. 3 चेंडू मध्ये 3 ची आवश्यकता.
ज्या प्रकारे आता संधी निर्माण झाल्या, इतिहास घडवण्याची संधी, इतिहास घडत नसतो, तुम्हाला घडवावा लागतो. 3 मध्ये 3ची आवश्यकता. गोलंदाज रोहन राजू दिगे ऑन स्ट्राइक. लोअर फुलटो चेंडू होता, गॅप मध्ये फटका खेळलाय, विजयी फटका फलंदाज राजू दिगे यांच्या बॅट मधून विजयाला गवसणी घालणारा येतोय विजयी चौकार. त्याच दरम्यान विजय लोटळे साहेब आणि रुपेश जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि साई 11 संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आज दुपारच्या सत्रामध्ये दोस्ती 11 संघाबरोबर 2 हात करेल. अभिनंदन टीम. साई 11, हार्ड लक बॅड लक. जयंत 11, राजू कंक बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा करण्यामध्ये आलेलं अपयश, आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारे श्री आणि राजू दिगे यांनी खेळ केला